साहित्य अकादमीतर्फे 2025 या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या साहित्य पुरस्कारांचे आज येथे वितरण करण्यात आलं. मराठी भाषेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार व लेखक राजू बाविस्कर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, शाल आणि 1 लाख रुपये रोख असं पुरस्काराचं स्वरूप आहे. देशातील मान्यताप्राप्त 24 भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले होते. त्यात मराठी भाषेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार व लेखक राजू बाविस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मकथेसाठी लेखक राजू बाविस्कर यांना हा सन्मान जाहीर झाला होता. नवी दिल्लीतील कमानी ऑडिटोरियममध्ये झालेल्या विशेष समारंभात साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते श्री बाविस्कर यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी, अकादमीच्या उपाध्यक्षा श्रीमती कुमुद शर्मा, संस्कृती मंत्रालयाचे संचालक अनिश राजन, अकादमीच्या सचिव श्रीमती पल्लवी होळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. साहित्यकांना पुरस्कार देऊन सन्मानित करणं हे समाजाचं दायित्व असल्याचं सांगून श्री विश्वनाथ प्रसाद तिवारी म्हणाले की समाजातील या सृजनशील सकारात्मकतेचा गौरव झाला नाही तर समाज मूल्यहीन होऊन नष्ट होईल. त्यामुळे या सृजनांचा गौरव करणं ही अमृत स्वरूपातील समाजाचं प्रतिनिधित्व असलेल्या साहित्य अकादमीसारख्या संस्थांची जबाबदारी आहे. त्यासोबतच तो समाजाचा धर्म म्हणजेच कर्तव्यही आहे. साहित्यिकांच्या साहित्यातून समाजाला प्रेरक मूल्ये मिळत असतात. लेखक हा सदैव जागरूक असतो. त्याचं जीवन वैशिष्ट्यपूर्ण असतं कारण तो एकाच जगण्या मरणात अनेक जगणे मरणे अनुभवत असतो असं सांगून त्यांनी पारतंत्र्याच्या कालखंडात प्रख्यात साहित्यिक भारतेंदू हरिश्चंद्र यांच्या साहित्याने एक युग निर्माण केलं. त्यातून पुढे आलेले स्वदेशी आणि स्वभाषा या दोनही मूल्यांची पुढे चळवळ झाली याचा दाखला दिला. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी पुरस्कारांमागची भूमिका विशद केली. सचिव श्रीमती होळकर यांनी प्रास्ताविक केला तर श्रीमती कुमुद शर्मा यांनी आभार मानले. यंदाच्या पुरस्कारांमध्ये काव्यसंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, निबंध, समीक्षात्मक कथा अशा विविध साहित्य प्रकारातील विविध पुस्तकांची निवड करण्यात आली. देशातील विविध भाषांमधील साहित्यिक परंपरेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या साहित्य कृतींना तज्ज्ञांच्या समितीद्वारे निवडण्यात आलं. इतर भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते याप्रमाणे: भाषा व लेखक आसामी देवव्रत दास, बांगला प्रसून बंद्योपाध्याय, बोडो सहायसुली ब्रह्म, डोगरी खजूर सिंह ठाकूर, इंग्रजी नवते सरणा, गुजराती योगेश वैद्य, हिंदी ममता कालिया, कन्नड अमरेश नुगडोगी, काश्मीरी अली शैदा, कोकणी HM पेरणा, मैथिली महेंद्र झा, मल्याळम N प्रभाकरण, मणिपुरी हौबन नलिनी देवी, नेपाळी प्रकाश भट्टराई, ओडिया गिरिजा कुमार बलियार सिंह, पंजाबी हरिसंदर पाल जंदर, राजस्थानी जितेंद्र कुमार सोनी, संस्कृत महामहोपाध्याय साधू भद्रेश दास, संताली सुमित्रा सुवेल, सिंधी भगवान अटलानी, तमिळ S तामिळ सेल्वन, तेलुगू नंदिनी सिद्धरेड्डी, उर्दू प्रीतपाल सिंह बेताब. महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली. वृत्तविशेष. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.